सध्या कोरोनामुळे 21 दिवसाचा लॉकडाऊन झाल्यानंतर या संसर्गाचा प्रादुर्भाव नाहीसा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरीच राहण्याचा सल्ला दिलाय। जीवनावश्यक वस्तू वगळता सुरू ठेवण्यात आल्यात। अशा विषाणूपासून स्वतः संरक्षण करण्यासाठी नियम आखण्यात आले आहे। मात्र नियमांना फाटा देत 97 लोकांची एकत्रित वाहतूक करणारा ट्रक अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्याचप्रमाणे त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र ट्रक चालकावर शिरखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सायंकाळी 6 वाजता आम्ही आमच्या पथकासह शिरखेड नाक्यावर नाकाबंदी करीत असताना अमरावतीकडून एक ट्रक क्रमांक RJ GE 4502 क्रमांकाचा 10 चक्का ट्रक येताना दिसला। त्या ट्रक चालकाने एकूण 97 प्रवासी वाहतूक करीत असताना आम्हाला तो ट्रक चालक मिळून आला। आम्ही त्याला तात्काळ ताब्यात घेतले। त्याने शासनाचे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाचे उल्लंघन करून कलम 188 भारतीय दंडविधानान्वये गुन्हा केला। या व्यतिरिक्त अवैध प्रवासी वाहतूक करून कलम 66/192 मोटार वाहन कायद्यान्वये सुद्धा गुन्हा केला। त्यामुळे या 97 लोकांना ताब्यात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब तथा माननीय SDM साहेब यांना सूचना देण्यात आली। तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी यांचे मार्गदर्शनात सदरची कारवाई करण्यात आली। त्या 97 लोकांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। त्यांच्या जेवणे खावण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यांच्या कोरोना संबंधाने तपासण्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। ते 97चे 97 लोक निगेटिव्ह आहेत, तरी सुद्धा आणखी पडताळणीकरिता त्यांना एका सुरक्षित ठिकाणी क्वारंटाईन करून ठेवलेले आहे। या ट्रकमध्ये 3 महिला व 4 मुलांचा सुद्धा समावेश आहे। पुढील कारवाई शिरखेड पोलीस करीत आहे। विदर्भ न्यूज करिता मोर्शी येथून दत्तराज इंगळे।